बघता? पहिली गोष्ट तर त्या ज्या मुलींनी बोललं होतं त्याचं आम्ही समर्थन करत नाही, ते अत्यंत चुकीचं होतं हे आम्ही मानतो. परंतु त्या नरेंद्र मोदी साहेबांची आई आई आहे आणि आमच्या जनरेशनची आई नाही आहे का? आमचा विचार कोण करेल? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचा विचार करायला पाहिजे. त्या मुलीने ते रील बनवली, तुम्ही तिचे डोळे बघितले, तिचे एक्सप्रेशन बघितले? खरंच तिनं ते रील स्वतःहून बनवली का? तिच्यावरती किती दबाव टाकण्यात आला असेल आणि तो दबाव टाकणारे लोक कोण आहेत याचा आपण विचार केला पाहिजे. यावर विरोधकांची काय भूमिका आहे? विरोधकांची तर सतत संसदेमध्ये राहुल गांधी विद्यार्थ्यांचा मुद्दा उचलतात आणि आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्स ज्या वेळेला घेतली होती त्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं, सरकार भाजपची असो वा काँग्रेसची असो, विद्यार्थ्यांनी त्यांची भूमिका ठाम मांडायची आणि विरोधात बोलायचं. कारण की विरोधी ज्या वेळेला बोलतात त्याच वेळेला अपोजिशन आणि देश चालतो. आणि राहुल गांधींनी सांगितलं काँग्रेस म्हणजे तिथं DK शिवकुमार कर्नाटकमध्ये विद्यार्थ्यांना थेट भेटण्याकरिता गेले, तिचे चीफ मिनिस्टर गेले, तिचे होम मिनिस्टर गेले. तसंच जर नरेंद्र मोदींनी आज केलं असतं तर कदाचित तिची युवा पिढी हे त्यांच्यापासून दुखी नसते. एकदम चुकीचं आहे. कारण की आता जंतर मंतरवर आपण बघितलं काय झालं. त्यानंतर नरेंद्र मोदी माफी मागत आहेत विद्यार्थ्यांची, म्हणजे विद्यार्थ्यांना माफ करत आहेत, आम्ही माफी न मागता. मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला माहित आहे का की क्रिएटर्सला म्हणजे एक पॅकेज देत आहेत नरेंद्र मोदींचे जे IT सेल आहे BJPचे, ते त्यांना पैसे देऊन व्हिडिओ तयार करण्याला म्हणजे त्यांना प्रोत्साहित करत आहेत. आणि हे कशासाठी चालू आहे सर्व? इच्छा युवाला एवढं म्हणजे घाबरावं लागते का पंतप्रधानांना? सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेनजी यांच्याशी संवाद साधला, त्यामागे काही वेगळे कारण असू शकते का? निश्चित याच्या मागे कारण आहे. कारण की जो BJPचा चाहता वर्ग होता, जो जेनझी पहिले BJPला चाहत होता, तो ते कुठेतरी दुखावला गेला आहे. आज मोहन भागवतांनी विद्यार्थ्यांसोबत प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये विद्यार्थ्याला बसवलं आणि एका विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यांनी प्रश्न काय विचारला की RSSच्या मुख्यालयावर त्यांनी 52 वर्ष तिरंगा का बरं नाही फडकवला? तर त्याचं उत्तर देताना भागवतांनी एकदम त्याला म्हणजे त्याचं उत्तर एकदम चुकीचं उत्तर दिलं. ते म्हणत होते की ज्या वेळेला 15 ऑगस्ट असते आम्ही कुठेतरी जाऊन झेंडावंदन करत असतो, पण हे त्याचं उत्तर नव्हतं. आणि त्यांनी त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याला विचारलं की हे असे प्रश्न आम्हाला विचारू नका, म्हणजे आमचे प्रश्न तुम्हाला आम्ही विचारतो हे चुकीचं आहे का? इच्छा युवाला एवढं घाबरावं लागतं की इच्छा पंतप्रधानांना? सध्या परिस्थिती काय आहे आपल्याला माहित असायला पाहिजे. आंदोलन सुरू कुठून झालं होतं? तर भारताच्या CGIनी विद्यार्थ्यांना कॉक्रोचेस म्हटलं होतं, युथ जनरेशनला कॉक्रोचेस म्हटलं होतं. हे आंदोलन तिथून सुरू झालं आणि हे आंदोलन पेटलं कामुळे? हे आंदोलन पेटलं नीट पेपर लीकमुळे. आणि 150 पेक्षा जास्त पेपर लीक नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये आपण बघितले. आणि जंतर मंतरवरती ज्या वेळेला आंदोलन सुरू होतं त्यावेळेला काय काय झालं आपण सर्वांनी बघितलं. त्या महिलांना कसं मारण्यात आलं, त्यांच्या गुप्तांगात पोलिसांनी दांडे मारले, त्या बाईला झापड मारली, लहान मोठा आणि वयोवृद्ध माणसाला काहीच न पाहता त्यांना दांड्यांनी मारण्यात आलं. त्या काळ्यांना ताराचे खिळे तार सर्व काही बांधलेलं होतं. खरंच हे पोलीस होते? जे सिव्हिल ड्रेसमध्ये आले होते ते पोलीस होते? आणि गरमीमुळे नेम प्लेट काढले असं पोलिसांचं म्हणणं होतं. गरमी जास्त होत होती, याचं काही लॉजिक आहे का? आणि महत्वाचा प्रश्न निर्माण कुठं होतो? ज्या वेळेला विद्यार्थी पीसफुल प्रोटेस्ट करत होते त्यावेळेला विद्यार्थ्यांसोबत नरेंद्र मोदींनी संपर्क साधण्याचा म्हणजे एक कोशिश सुद्धा त्यांनी केली नाही आणि त्यांना मारलं. म्हणजे त्यांचं ऐकणं समजून घेण्यात म्हणजे महत्वाचं त्यांना वाटलं नाही, त्यांना पहिले मारलं आणि नंतर त्याच्यावरती ते बोलत आहेत. त्यांना रात्रभर एवढा टाइम कसा काय भेटतो? म्हणजे विद्यार्थ्यांवरती बोलतात, म्हणजे जे महत्वाचं आहे ते काहीच बोलत नाहीत, मित्रो करत फिरतात. नीट पेपर लीक झालं, सर्व पेपर लीक झाले, आता ते पेपर लीक थांबवणार कसं? एज्युकेशन सिस्टम रिफॉर्म होणार आहे की नाही, हा आमचा महत्वाचा प्रश्न आहे. एक धर्मेंद्र गेला, दुसरा जुमलेंद्र आला. धर्मेंद्र प्रधान MA होते, ठीक आहे. सध्या जे आलेले आहेत प्रल्हाद जोशी ते BA आहेत. त्यांनी BA कशात केलेला आहे माहिती आहे तुम्हाला? ह्युमॅनिटीज. खरंच हा माणूस म्हणजे याची म्हणजे माणुसकी तरी आहे का? त्या माणसाच्या मागचं बॅकग्राऊंड तुम्ही बघितलं का? बिल्किश बानोचे अत्याचारी जे होते त्यांना डिफेंड करण्याचं काम हे प्रल्हाद जोशींनी केलं होतं. त्यांच्यासाठी मला एक म्हणावं असं वाटते की आहे कसे म्हणावे देशात लोकशाही, अण्णाभाऊ साठेंच्या ओळी आहेत. आहे कसे म्हणावे देशात लोकशाही, खुर्चीमध्ये बसले खुन्याचे खुले सिपाही, निष्पाप माणसांना ते घालतात गोळ्या आणि सत्कार चोरट्यांचा करतात राजेशाही.
हे लोक काय इथल्या युवा पिढीचा विचार करतील, ज्या देशातल्या 92,000 शाळा बंद झाल्या आणि लोक सध्या प्रश्न विचारतात राहुल गांधींचा प्रोपोगंडा आहे, पण जो माणूस विद्यार्थ्यांचा प्रश्न संसदेमध्ये मांडतो त्याच्या मागे इथचा युवा उभा राहतो. अमित शहानी ज्या दिवशीपासून विद्यार्थ्यांवरती आक्रमण इतक्या पोलिसांनी केलं होतं त्या दिवशीपासून अमित शहा आजपर्यंत संसदेत गेलेले नाहीत. मग विद्यार्थ्यांसाठी बोलणार कोण? मग विद्यार्थ्यांसाठी जो बोलणारा नेता आहे, इथची युवा पिढी त्याच नेत्याच्या मागे उभं राहणार. याचे पडसाद 2029 ला नक्की उमटते. मला तरी असं वाटते की मेटा फक्त त्यांना माफी मागण्याकरिता इथं आलेली नव्हती. ज्याप्रमाणे जंतर मंतरवरचं आंदोलन हे मेटा थ्रू फेसबुक, इंस्टाग्राम हे सर्व मेटाच्या आतमध्ये येतं, त्यावरून हे आंदोलन इतकं व्हायरल गेलं. कदाचित या पुढचं आंदोलन जे होणार आहे त्याला आवाक्यात करण्यासाठी म्हणून मेटाला इथं आणण्यात आलं. आणि राहिली गोष्ट की मेटा त्यांची माफी मागायला आलं होतं. बऱ्याच लोकांनी नरेंद्र मोदींच्या अकाउंटला रिपोर्ट केला, त्यांच्या व्हिडिओला रिपोर्ट केला म्हणून त्यांचा व्हिडिओ सुद्धा उडला. परंतु ज्या वेळेला आमच्या देशातली विठ्ठल कांगणे सरांसारखी लोक, रविराज पाटलांसारखी लोक यांची अकाउंट उडवल्या जातात, त्यावेळेला मेटा माफी मागत नाही. इंडियन्स म्हणून एक इंस्टाग्रामचं पेज होतं जे पक्षपात करत नव्हतं, देशाची सत्य परिस्थिती या देशाला दाखवत होतं. ते चॅनल यांनी इंडियासाठी बॅन केलेलं आहे, फक्त फॉरेनमध्ये. मग त्याचा अर्थ काय आहे? त्या इंडियन्स ज्याचं चॅनल होतं त्यांना मेटा त्यांना माफी मागणार का? इतर लोकांना मेटा माफी मागणार का? फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना माफी मागत आहेत, इतर लोकांचं काय? हा आमचा प्रश्न आहे. विमेन और मेन दोनों, मेल फीमेल्स दोनों जेंजीज आके प्रोटेस्ट किया था, तो वो इस वजह से था कि कुछ नहीं, बहुत कुछ हुआ था, लेकिन जिस तरह विमेन को स्पेशली ट्रीट किया गया है, आई थिंक अगर इसके बाद सरकार की वजह से कुछ भी गलत हुआ तो शायद अपने जो भी पेरेंट्स हैं उनके, वो शायद विमेन को कभी ना भेजे प्रोटेस्ट करने. और कोई गारंटी दे नहीं सकता है कि अगर कुछ भी इससे आगे, इससे बड़ा घोटाला कुछ हो गया तो उसको हम रोक भी नहीं सकते, और अगर वो हो गया तो शायद वापस बेटियां प्रोटेस्ट के लिए भी नहीं निकल सकती है. जिस तरह से फोटोज, वीडियोस और क्लिप्स इतने वायरल हो गए कि उनको कैसे ट्रीट किया जा रहा है, उनको कैसे मारा जा रहा है, कैसे घसीटा जा रहा है, पूरे कपड़े फाड़ दिए. तो आई थिंक कि जैसे आप बोलते कि जेंजी हमारे कल्चर का या फिर ट्रेडिशन का पालन नहीं करते हैं, तो आप तो फिर उसपे भी अपने भी वर्ड्स पे पीछे जा रहे हो कि तुम कैसे ट्रीट कर रहे हो फिर सबको. वो भी जेंजी ने पीसफुल प्रोटेस्ट रखा था, लेकिन आपका जो जवाब था वो. निश्चितच आपण जर या सगळ्या घटनेचा सखोल जर विचार केला तर खरं तर आपल्या लक्षात येईल की RSS असेल किंवा BJPची सगळी व्यवस्था असेल, IT सेल असेल, त्यांना समजलंय कि ये आने वाली पीढ़ी हमारे लिए खतरनाक है. अगर इनकी बातों को हम सुनेंगे नहीं तो 29 को हम भी आएंगे नहीं. म्हणून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर स्वामी विवेकानंदांनी सुद्धा आपल्याला सांगितलंय, अब्दुल कलामांनी 2020चं विकसित भारताचं स्वप्न सुद्धा आमच्याच भरोशावर, युवकांच्या भरोशावर पाहिलं होतं. कदाचित मोदींना किंवा BJPला हे स्वप्न समजायला खूप वेळ झाला, RSSला हे स्वप्न समजायला खूप वेळ झाला. मला असं वाटतं त्यांनी आत्ता सुद्धा भानावर आलं पाहिजे. आमच्या युवकांच्या शिक्षणाच्या बाबतीतले जे काही प्रश्न असतील, म्हणजे एकेकाळी आपण जर विचार केला तर बाहेरच्या देशातील पोरं नालंदा आणि विक्रमशिलामध्ये इथं शिक्षण घेण्यासाठी येत होते. आज भारताची परिस्थिती काय झाली? आमची सगळी शिक्षण व्यवस्था कोलमडून पडली. आमच्या देशातली पोरं बाहेर देशामध्ये जातात, तिथं शिक्षण घेतात आणि आमच्या देशातली पोरं आज बेरोजगार आहेत. म्हणजे एकेकाळी बाहेरच्या देशांना शिक्षण देणारा देश आज जगाच्या पटलावरती बेरोजगारांचा देश म्हणून उमटून राहिला. हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. आज याचा विचार करणं सगळ्यात आधी गरजेचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर सगळं काही जे त्यांनी केलेलं आहे त्यासाठी खूप सध्या उशीर झालेला आहे. ज्या प्रकारे त्यांनी लाठीचार्ज केला, ज्या प्रकारे ते स्टुडंट्सना कॉक्रोचेस म्हणत आहेत, तर हे हास्यास्पद आहे. फर्स्ट ऑफ ऑल स्टुडंट्सच आपलं देशाचं भविष्य आहे. आपण त्यांना प्रायोरिटाईज करायला पाहिजे, त्यांच्या नीड्सला प्रायोरिटाईज करायला पाहिजे. तर हे जे सरकार आहे ते हे करत नाही आहे. कुठेतरी त्यांच्यातच हे कमी आहे. सरकार कुठलीही असो, BJP असो किंवा काँग्रेस असो, प्रश्न विचारणं हा स्टुडंट्सचा हक्क आहे आणि तो हक्क किमान मारला गेला नाही पाहिजे. स्टुडंट्सला कमीत कमी त्यांचा हक्क तरी मिळो, त्यांना प्रश्न तरी विचारू. आणि खूप लोकांचं असं म्हणणं आहे की जेनझी ही आळशी आहे. पीपल थिंक दे आर लेझी, बट दे आर नॉट लेझी. त्यांच्याकडे फक्त इन्फॉर्मेशन खूप सारी आहेत, ज्या अल्गोरिदमनी ते खूप भरलेले आहे, म्हणून त्यांना पुढचा पाऊल घेण्यासाठी त्यांना टाईम लागतो. तर हेच त्या प्रोटेस्टनी सगळं काही दाखवून दिलेलं आहे की जेनझीमध्ये पण पॉवर आहे. जर तुम्ही जेनझीचे हक मारशाल तर तुम्ही पुन्हा कधीही
नाही येऊ शकणार निवडणुकीमध्ये. तेच आपल्या जनतेने सांगितलेलं आहे. ते मोहन भागवत जे हे आता सध्या करत आहेत हे बीजेपीच्या डॅमेज कंट्रोलसाठी करत आहेत. आणि मोहन भागवत 1.5 महिना पेपर फुटल्यानंतर जेव्हा जनते आंदोलन करत होते तेव्हा 1.5 महिना कुठं होते? साधा घरी बसल्या व्हिडिओ सुद्धा त्यांनी रिलीज नाही केला विद्यार्थ्यांच्या प्रती, तेव्हा कुठं होते? आणि लाठ्यांना जेव्हा खिळे लावून विद्यार्थ्यांना मारण्यात आलं, स्मोक गॅस एक्सपायर झालेले सोडले गेले आणि बॅरिगेड्सला करंट लावलं गेलं, तेव्हा कुठं होते? 21 मुलांनी आत्महत्या केली तेव्हा मोहन भागवत कुठं होते? मला वाटते हे फक्त बीजेपीचं डॅमेज कंट्रोल आहे आणि 34% जे जेनझी मतदार आहेत त्यासाठी हे सुरू आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा बीजेपी म्हणते स्टुडंट्स अँटी नॅशनल आहेत, तर मग 2029ला याच अँटी नॅशनल स्टुडंटचं वोट बीजेपीला चालणार का? हा माझा प्रश्न आहे.